बॅटिंग करणारा संघ नागझरी वॉरियर्स संघाचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणे बंधनकारक राहील. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आणि पहिल्याच षटकातील दुसऱ्या बॉलवर या वेळेला आपण पाहतायत आक्रमकता सिद्ध केली. फलंदाज आपण पाहू शकतायत दीपक आणि एका साईडला नचिकेत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्टार्ट तर अगदी चांगली झाले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग. नागझरी वॉरियर्स संघ एक 12th मॅन किशोरजी अधिकारी साहेब आपण एक 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणे बंधनकारक आहे. यूट्यूब लाईव्ह असल्याकारणे प्रत्येकाची नावं ही घराघरामध्ये पोचली पाहिजे त्याकरता मी विनंती करेन की आपण आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये एक पाठवा 12वा खेळाडू. षटक क्रमांक पहिला आणि बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेले. अतिशय सुंदर लढत शेड्यूलनुसार शेवटचा सामना आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला आखू टप्प्याचा चेंडू होता. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स नाही 4 धावा चौकार. पुन्हा एकदा सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला परंतु बाळारामने केली चुकी. संध्याकाळचं सत्र असतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये हाताला थोडंफार कुठेतरी पाणी सुटतं आणि अशा वेळेला चेंडू स्किट होतो. परंतु जजमेंट करायला हवं होतं. हा झेल स्वीकारायला हवा होता परंतु तसं काही घडलं नाही आणि इथे झेल सोडण्याचा परिणाम दीपक येणाऱ्या चेंडूंमध्ये जरूर दर्शवेल. जागा बनवली. रूम दिला. इनफिल्डच्या वरून खेळल्या गेला. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉईंटच्या अगदी मधोमध चेंडूचा पाठलाग करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातील आणि दुहेरीने तिसऱ्या धावेसाठी कन्वर्ट केल्या गेल्यात. कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे बॅकअपला अन्यथा तिथून मात्र 4 धावा मिळू शकल्या असत्या. संघाची धावसंख्या या 3च्या मदतीने जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता स्टार्ट अगदी नेत्रदीपक झालेली आहे. चांगल्या प्रकारचं मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना मुंबई वडोदरा एक्सप्रेस महामार्ग जिथे काम सुरू आहे आपण पाहू शकतायत. यूट्यूबवर घर बसल्या या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे लाडके प्रेक्षक राजे जे वॉचिंग करतायत आतापर्यंत त्यांचं शब्द सुमनांनी आम्ही मनपूर्वक नागझरी प्रीमियर लीगच्या कार्यकारिणी मंडळांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. संघाची धावसंख्या 12 झालेली आहे. जमिनीची बाजू दोन्ही फलंदाज आतापर्यंत चिकटून राहिले. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. चौकारांची आतषबाजी करतायत. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. ज्यावेळेला डॉट बॉल येतात त्यावेळेला प्रेशराईज फलंदाज होतात आणि ऑटोमॅटिकली विकेट मिळत जातात त्या गोलंदाजाला. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग करत चेंडूला फक्त दिशा दिली. बाळाराम मात्र पुढे सरसावतील. इथे विकेटचे चान्सेस आहेत. फेक येईपर्यंत मात्र थोडेसे लेझी राहिले बाळाराम आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. काय बॉन्डिंग आहे नचिकेत आणि एका साईडला आपण पाहू शकतायत मिस्टर दीपक. दोघांमध्ये कोऑर्डिनेशन कॉन्फिडन्स अप्रतिम पाहायला मिळतो. या वेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. चेंडू निघून जाईला वाईटचा इशारा येत असताना विलास जाधव यांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 15 वर. 15 विदाऊट लॉस. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले नागझरी वॉरियर्स या संघाची. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. जसं कबड्डीमध्ये आपण पाहतो की पुन्हा एकदा मात्र पाठीमागे येण्याची गरज असते आणि अशा वेळेला नचिकेतचा थोडासा वेगळाच तो स्टान्स पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या मदतीने 17 वर जाऊन पोहोचली गेली. विदाऊट लॉस 17. ऑन साईडला शॉर्टम फटका एकदा वर्जित केली जाईल. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण जरूर आहे. फक्त एकच धावेवर आता सॅटिस्फाईड व्हावं लागेल. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत नागझरी वॉरियर्स संघाचे 2 बॅटर आणि संघाची धावसंख्या 18 वर
जाऊन पोहोचले गेले. फील्ड रिस्ट्रिक्शनकडे नजर टाकली तर यावेळेला एक गली रिजन आपण पाहत आहेत. तर नंतर कव्हर पॉईंटला घेतला जातो एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ वायडिशमध्ये आहे, लॉंग ऑन आपण पाहत आहेत. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला अप्रतिम वन हँडेडने ह्या वेळेला मात्र चेंडूला रोखलं. क्या बात आहे, सुपर फिल्डिंग, अप्रतिम. क्षेत्ररक्षणाचा दर्जा, टाळ्यांचा गजर होत असताना प्रत्येक सहकाऱ्यांकडून पाहायला मिळतो. अशी शाबासकीची थाप मिळायला हवी. नो पेन नो गेन्स, कष्टविना फळ नाही आहे. क्षेत्र कोणतंही असो आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला, क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक 6 पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेण्यासाठी तयार. यावेळेला ऑन साईडला पूलचा फटका, अगदी नेत्रदीपक पूल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल and beautiful shot, easily done, and look at the distance. NPL sixer. शेवटच्या मोमेंटला झेल त्या ठिकाणी सुटतोय आणि पुन्हा एकदा मात्र जीवनदान ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 28. बॉल फेकून झाले 2.1 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 12.92चा करंट रन रेट ने खेळी करतायत. मॅच नंबर 9 ग्रुप ए आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर निघणारा नितेश कदम सर यावेळेला वळतात व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचले गेले. म्हणजे इथून 11 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 11 बॉलमध्ये मॅक्झिमम 20-25 धावा येत आहेत, तर एक डेफिनेटली एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवर. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका, कॅपमध्ये नाहीये चेंडू आणि यावेळेला निशांत पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी सिंगलवर फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. अजय स्मृती संघाचे पाठीराखे टाळ्यांचं गजर करताना पाहायला मिळतात. व्हायला हव्यात, हितचिंतक आहेत. आणि आपला संघ जेव्हा मात्र एक चांगल्या पद्धतीने खेळी करतो त्यावेळेला एक ऊर्जा मिळते, उत्स्फूर्त मिळतो आणि त्या खेळाडूंना मात्र त्याच्या प्रती उत्स्फूर्त देण्यासाठी मात्र हे खेळाडू तयार असतात, हे पाठीराखे तयार असतात. खाली राहिला होता सबमरिंग डिलिव्हरी, गुड बॉलिंग. सचिनने सकाळपासून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतल्यानंतर ते सातत्य म्हणतात ना, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते तुमची. टॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय. बाळाराम मात्र पुढे सरसावतायत. त्या अगोदर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण, खराब लेझी क्रिकेट, लेझी क्रिकेट. 4 धावा. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ऑन साईडला झेल सोडलाय, त्याचा परिणाम सोसा, भुगतान करा. षटकार, षटकारानंतर संघाची धावसंख्या 40. लॉंगेस्ट सिक्सर, 6 धावा.
24वा षटकार या टुर्नामेंट मधला NPL च्या माध्यमातून 40 धावा फलकावर. पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका. व्हॉट अ शॉट, क्लास, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, स्पेक्टॅक्युलर. 6 धावा, 46 धावा फलकावर. शांताबाई, 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान, नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा. वेलकम बॅक. संघाची धाव संख्या 46 वर जाऊन पोहोचली गेली विदाउट लॉस. एक मोठी पार्टनरशिप भागीदारी आतापर्यंत रचली गेले ती नागझरी वॉरियर्स संघाच्या 2 बॅटर कडून. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. डिलिव्हरी, टप्पा अचूक. बाळाराम स्वतःला सिद्ध करतायत. जरी मी क्षेत्ररक्षणामध्ये कामगिरी खराब केली तरी गोलंदाजीमध्ये मला कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली. म्हणजे एक संधीचं सोनं यावेळेला न केल्याने मात्र तुम्ही खचून जाऊ नये. दुसरी संधी लगेच ऑटोमॅटिकली मात्र उपलब्ध होते. त्यावेळेला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. यावेळेला ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका. आमच्या समालोचन कक्षेच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना षटकारात परावर्तित केलं गेलंय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते तब्बल 52. व्हॉट अ बॅटिंग नचिकेत. काय फलंदाजी केले या वेळेला दीपक आणि नचिकेत. अर्धशतकीय भागीदारी, फार मोठी पार्टनरशिप आतापर्यंतची पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बाळाराम त्या झेल खाली येत आहेत. त्याच्या अगोदर मात्र व्हॉट कॅच, जबरदस्त हा झेल टिपला गेला. या ठिकाणी आपण पाहू शकतात प्रशांत यांच्या द्वारे फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. 52 धावांवर पहिला धक्का. अर्धशतकीय भागीदारी रचली आणि फार मोठी पार्टनरशिप आजच्या दिवसामधली आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट विकेटसाठी ही पार्टनरशिप साध्य करण्याचा प्रयत्न केला, सक्सेस मिळाला. 52 पहिला धक्का. ऑन साईडला किशोर अधिकारी आले. तसेच पुन्हा एकदा मात्र त्याच पावली परत बॅक टू द डगआउट. बाळाराम, मी म्हटलं होतं जरी खराब कामगिरी केली क्षेत्ररक्षणामध्ये परंतु झेल फार महत्त्वाचे होते. दीपक यांचे झेल सोडण्याचा परिणाम आज स्कोर कार्डवर पाहायला मिळाला. इट इज नो यूज ट्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. फलंदाज बाद. विपुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1 हँडेडने हॅट्रिक बॉलवर मात्र या ठिकाणी आपण पाहतात एकदा कंप्लीट केली गेली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर दमदार शानदार या वेळेला सांगता होईल का पाहायचं आहे. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. सचिनच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. झेल करवी बाद होत असताना बाळारामने घेतलेल्या 3 विकेट महत्त्वपूर्ण क्षणाला शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये फक्त धावा या ठिकाणी आपण पाहिल्या तर जवळजवळ फक्त धावा आल्या त्या 7. विजयासाठी 54 धावांचं लक्ष्य. 54 रन्स टू विन. राहुल पाटील करत
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. नागझरी प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि शेवटचं सत्र रंगताना पाहायला मिळतं. प्रशांत आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. आघाडीची जोडी म्हणून सलामीवीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 54 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि या 54 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने अचीव करतायत याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. सर्व संघ मालकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळींचं, महिला वर्गांचं, आमच्या लाडक्या क्रिकेट चाहत्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 54 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत दोन फलंदाज. पाहायचं आहे जरा घाई करा, वेळ दौडू नका, कारण घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर बॅडलाईटचा सामना कोणत्याही संघाला करावा लागणार नाही. 5:24 5:45 पर्यंत मात्र आजचा शेड्यूल पूर्ण झाला पाहिजे. याची दखल घेत मात्र आपण सामन्याकडे वळणार आहोत. 54 धावांचं एक छोटं किंवा मोठं टार्गेट म्हणता येणार नाही, परंतु फायटिंग टोटल डेफिनेटली आहे. किशोर स्वतः गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. विकेट टेकिंग गोलंदाज आहेत का याकडे लक्ष असेल. नागझरी वॉरियर्स संघाचे चाहते त्या ठिकाणी मात्र जरूर चांगल्या प्रकारचा एन्जॉय करताना पाहायला मिळतात. 53 धावा प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवर लावल्या गेल्या आणि 54 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी किशोर अधिकारी गोलंदाजी मार्कवर 05 नंबरची जर्सी परिधान करणारे राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी तयार. प्रशांत गेल्या मॅचचा हिरो. सुपर बॅटिंग केली गेली होती. आपण पाहिलं तर त्या अगोदरच्या मॅचमध्ये 42 धावांची एक उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी करताना आपण पाहू शकलात आणि त्याच्याच बलबुत्यावर 60 धावांपर्यंत मजल मारली होती. पहिल्याच बॉलवर आखूट टप्प्याच्या सोडणार नाही. नवीन कोऱ्या करकरीत चेंडूला मात्र वळवलं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी अपकमिंग यंग टॅलेंटला यावेळेला गवसणी घालणारा हा षटकार. पहिल्याच बॉलवर नवीन कोऱ्या करकरीत चेंडूला मात्र पाठवणं खाऊ गोष्ट नाहीये, परंतु दर्शवलं. दुसऱ्या बॉलवर मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा मनसुबा बाळगला. फार चेंडू उंचीवर जातोय. हा झेल मात्र यावेळेला घ्यायला हवा होता, परंतु तसं काही घडलं नाही आणि प्रशांतने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड. मात्र 2 धावा मिळाल्या आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8. आता प्रशांतचा यावेळेला बोलबाला राहील का? येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दनकाळ ठरेल का? विध्वंसक फलंदाज ऑलरेडी आहे, परंतु आता विश्वसनीय फलंदाजी त्या ठिकाणी करावी लागेल. विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मॅग्निफिसेंट स्ट्रोक आपण पाहू शकता. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 8 वर धावसंख्या. यावेळेला मात्र प्रेशराईज झालेत किशोर. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलंय. सिंगल मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट डेफिनेटली करतील आणि पंचांकडून बोनस मिळेल की नाही याकडे मात्र अजून लक्ष असेल. आणि यावेळेला बाईज शफल थोडेसे झाले होते. पुन्हा एकदा प्रशांत आजच्या दिवसामध्ये सेकंड टाइम ते सरप्राईज झालेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 2ने पुढे सरसावत असताना 10 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10. 54 धावांचा पाठलाग करताना 44 धावांचं लक्ष अजून सुद्धा आहे अजय स्मृती संघाला. अजय स्मृती नीड्स 44 रन्स इन 21 बॉल्स. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केले गेले. कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत त्या क्षेत्रामध्ये आपण पाहत आहेत फाईन लेगच्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. चाच पडण्यास भाग पाडलंय. फंबलिंग होते. सर्व काही विस्कळीत होत असताना पाहायला मिळतं आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 54 धावांचं पाठलाग करताना 42 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 20 बॉलमध्ये 42. यावेळेला फारच खराब चेंडू मात्र पाहायला मिळतोय. प्रशांत धावतायत, सिंगल मिळवत आहेत. सिंगलमधून मात्र डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे का? न करता करता आपण पाहू शकता वाईट +1. 2 धावा मिळतील. 14 धावा फलकावर अजय स्मृती या संघाची स्थिती.
ऑन साईडला शफल झालेत, खूप चांगल्या प्रकारचा फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक धावतायत तत्पूर्वी 2 धावा खेळपट्टीवर निघून येतील आणि दुहेरीच्या माध्यमातून अनिकेत आपल्या संघाला घेऊन जातोय 16 या धावसंख्येवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी प्रशांत यांच्या बॅटमधून 26 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू. ऑन साईडला क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा पुनश्च एकदा मात्र या ठिकाणी मिळतील आणि दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती 18. पहिल्या षटकाचा खेळ 18 धावा. अजून विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 धावांचं लक्ष. येणारे बॉल आहेत 18. आता आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 12चा असेल. प्रति षटकामागे 12च्या सरासरीने खेळावं लागेल. 3 षटकांमध्ये अजून सुद्धा विजयासाठी 36 धावांची आवश्यकता असणार आहे. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आदेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 18 धावा. वेल प्लेट बाय प्रशांत. सुपर बॅटिंग. सकाळपासून मात्र ही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडले. इथे मात्र थोडंसं थांबवणं नामुमकिन झालंय. ते गोलंदाज आणि गोलंदाजाला सौ की पळ करून आतापर्यंत सोडलं गेलंय. दुव्वादार फलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळचं सत्र 3 सेशन आपण या ठिकाणी पाहिलेत. आदेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. आजचा पहिला दिवस, शेवटचं सत्र, अंतिम 3 षटक बाकी. विजयासाठी 36 धावांचं लक्ष. मिडल स्टंपवरून गार्ड घेत असताना आपण पाहत आहेत मिस्टर प्रशांत. कृपया करून मंडप डेकोरेटर्स लाईट्स ऑफ करायचे आहे. जो फोकस आहे तो मात्र ऑफ करा. मंडप डेकोरेटर्स कुठेही असतील तर प्लीज बंद करायचे. ओके, थँक्यू व्हेरी मच. 18 बॉल 36. प्रति चेंडू मागे 2 धावेच्या सरासरीने खेळावं लागेल. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका. अगदी नेत्रदीपक पॉवरफुल गोड आवाजात आलेला गोड षटकार. टक्कन आवाज आला. अर्थात स्वीट टायमिंग, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा षटकार. 6. जबरदस्त आखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्या पोझिशन मध्ये आला. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला. फ्रंटफूट बॅकफूट ओळखलं गेलं होतं. फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळाला आणि दर्जेदार हा स्ट्रोक पाहायला मिळतो षटकाराकरिता. यावेळेला सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे प्रशांत, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. दे दनादन बल्लेबाजी. षटकार. 6 धावा. तीस धावा फलकावर. विजयासाठी 24 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. कणखर 2 बॉलवर 2 मात्र यावेळेला बिग ब्लास्ट पाहायला मिळत आहेत. टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब करणारा प्रशांत. सातत्याचं दुसरं नाव काय आहे तर एक क्वालिटी दर्जाचा फलंदाज प्रशांत. सुपर बॅटिंग, फॅब्युलस इनिंग, कणखर फलंदाजी. यावेळेला पाहिलं आदेश थोडेसे यावेळेला जरूर आपण पाहताय संघर्ष करतायत. वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 31. थोडंसं वाचवण्याचा प्रयत्न जरूर करतायत आदेश, परंतु कॉन्फिडन्स खूप महत्त्वाची भूमिका आहे.
गेलेला सूर, ताल, लय, जसं गायकाला मात्र या 3 गोष्टींची गरज आहे तसंच बॉलरला सुद्धा मात्र अचूक टप्पा, लेंथ, लाईन, बाउन्स, वेग सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. वाईटचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा, 32 रन्स. नो बॉलचा इशारा, फ्रीडचं सिग्नल. या वेळेला पुन्हा एकदा वाईट. नो वाईट आणि या वेळेला विलास जाधव सरांना कसरत करावी लागते. कवायतची गरज. संध्याकाळचं सत्र एक्सरसाइजचा मौका मिळतोय. वीस धावांचं लक्ष अजून सुद्धा पाहायला मिळतं. येणारे बॉल आहेत जवळजवळ आपण पाहत आहेत 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 16 धावेची, एकंदरीत 20 धावेची, 16 बॉलमध्ये 20 धावेची आवश्यकता. 16 बॉल 20 धावा, 34 धावा फलकावर. परिपूर्ण 2 षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ताच विसरला आदेश, परंतु आदेशला कमबॅक करण्याची संधी आहे अजूनपर्यंत, नो डाऊट. यावेळेला ऑन साईडला फ्री हिटच्या चेंडूवर ठोठावलेला हा सुपर मॅक्सिमम षटकार, 6 धावा. या षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40. 14 धावेचं लक्ष अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. काय फलंदाजी बहरले, सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. अप्रतिम दर्जा. हलक्याशा हाताने चेंडूला मात्र यावेळेला दिशा देत असताना आपण पाहू शकतायत. पंचांनी पाहिलं, न्याहाळलं आणि डेफिनेटली गुड डिसिजन आतापर्यंत तिन्ही पंचांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. हे क्रेडिट द्यायला हवं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40. 14 धावेची आवश्यकता. बॉल आहे 14. प्रति चेंडू मागे 1 धावेची सरासरी. नागझरी प्रीमियर लीग सीझन 2 पहिला दिवस शेवटच्या मोडवर. यावेळेला मात्र फुल टॉस, जबरदस्त स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दीपक त्या झेल खाली आणि हा झेल मात्र सुटतोय. आज प्रशांतचा जरूर यावेळेला आपण पाहतायत प्रशांतचा दिवस आहे. विपुल चेंडूचा ह्या वेळेला जरूर पुढे येत आहेत, परंतु इथे 2 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42. विजयासाठी 12 धावेची आवश्यकता. बॉल आहे 13. झेल सुटलाय तर त्याचा परिणाम आता सोसावा लागेल. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड आपण पाहू शकतायत. ह्या वेळेला कंट्रोल गोलंदाजाचं नव्हतं, फलंदाजांचं कंट्रोल यावेळेला जरूर डेफिनेटली पाहायला मिळतं. सिंगल मधून 1+1 येतील का? यस, डेफिनेटली 2 धावा येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 44. 13 बॉल 10. 13 बॉल 10. उद्याच्या दिवसात महिलांसाठी राखीव कक्ष आपल्याला पाहायला मिळेल. बॅनरची व्यवस्था करत असताना आयोजक. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. झेल होऊ शकेल का पाहायचं आहे. नाही झेल झाला. चेंडू मात्र यावेळेला 1 2 3 4 5 6 7 8 आणि पाहता पाहता चौकार. 4 धावा, 6 धावेची आवश्यकता. खराब क्रिकेट, चौकार.
48 6 धाव्यांचं लक्ष पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर यावेळेला आणलं गेलंय 48 6 धावा 12 बॉल 6 धावेची आवश्यकता. बॉलर तयार. यावेळेला चेंडूचा टप्पा चूक होता. मिडल स्टंपवरून हलकासा थोडासा चेंडू मात्र वरून निघून जातोय आणि संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 48 11 बॉल 6. अल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला नोचा इशारा. खेळ खल्लास. विजयाची मुहूर्तमेढ ह्या वेळेला रोवली गेले आणि सरळ चेंडूला पाठवलं. 6 धावांकरता ही चौकार. 4-3-7 विजयी. कॉंग्रॅच्युलेशन. विजयी झालेला आहे संघ. 9 होता 9+4. एकंदरीत सुपर बॅटिंग आज प्रशांतने मात्र एंटरटेनमेंट केलं. आणि इथे जर आपण पाहिलं तर गेल्या मॅचचा हिरो निर्दास आपण यायचा आहे आणि या मॅचचा हिरो प्रशांत. 32 धावांची एकंदरीत 34 धावांची खेळी केली. 12 बॉलमध्ये 34 धावा. कॉंग्रॅच्युलेशन अजय स्मृती टीम.